नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता रमा ही अस्मितला घेऊन टेरेसवर बसलेली असते. खूप प्रेमाने रमा म्हणते की अरे अस्मित, बरं झालं तू आलास. तेव्हा अस्मितसुद्धा खूप खुश झालेला असतो. पण त्याच वेळेस अक्षय हा पाठीमागून ते सगळं बघत असतो आणि रमालासुद्धा हे माहीत असतं. प्रेमाने अस्मितकडे बघत हसतच रमा म्हणते की अस्मित, तू बटाटा आहेस. तर अस्मितला मोठा धक्का बसतो. रमा ही असं काय बोलते असा अस्मित विचार करतो. पण आता इकडे अक्षयचा मोठा जळफळाट होऊन रागाने अक्षय आता त्यांच्याकडे येऊ लागतो. अस्मित म्हणतो की मी बटाटा. तर हसतच रमा म्हणते की गोलू मोलू रे. तर आता अस्मित म्हणतो हो. रमा म्हणते की पण मला खूप छान वाटलं बरं का अस्मित. रमा म्हणते की अस्मित, मी घेतलेली साडी ना मला तुला सगळ्यांसमोर नेसून दाखवायची होती. पण आता मला घरच्यांसमोर भीती वाटली अस्मित. आणि तूच मला माझी साडी पसंत करावी असं मला वाटत होतं अस्मित. रमा म्हणते अस्मित, मला नाही वाटत एखादा मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोसाठी किंवा असलेल्या बायकोसाठी एवढं करेल म्हणून. अक्षय ते सगळं ऐकत असतो. तेवढ्यात आता अस्मित गुलाबाचे फूल रमासमोर धरतो. तर ते फूल बघत रमा हसतच म्हणते की आय्या, फूल आणि ते माझ्यासाठी आणलं. तर अस्मित म्हणतो फक्तच तुझ्यासाठी आणलं. तिरप्या डोळ्यांनी अक्षयकडे बघत हसतच रमा म्हणते की मग लाव माझ्या केसात. अस्मित म्हणतो की काय. तर रमा म्हणते की आता हे गुलाबाचं फूल प्रेमाने अस्मित तू माझ्या केसात माळ. आणि आता अस्मित रमाच्या केसामध्ये ते फूल माळू लागतो. अक्षय ते सगळं बघत असतो आणि आता अक्षयला राहवत नसतं. आणि त्यांच्याकडे बघत अक्षय विचार करतो की आता डोक्यावरून पाणी जायला लागलं तेव्हा सत्य आता सांगावंच लागेल आणि समोर आणावंच लागेल. आणि तेवढ्यात रागाने अक्षय आता अस्मितकडे येतो आणि अस्मितचा फूल लावत असलेला हात हिसकावत म्हणतो की काय चाललंय. घाबरतच अस्मित म्हणतो की फूल. तेव्हा आता अस्मितकडे बघत अक्षय रागाने म्हणतो की हिला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली. राग येऊन रमा म्हणते की कशी हिंमत झाली म्हणजे मी दिली त्याला हिंमत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अक्षय म्हणतो की आहे ना प्रॉब्लेम, याने तुझ्या केसात फुल माळणे हाच मला प्रॉब्लेम आहे. तर रमा म्हणते कळतंय ना ते, म्हणून तुम्ही काट्यासारखे मध्ये आलात. रागाने अक्षय म्हणतो की हो येणार मी काट्यासारखा मध्ये, कारण मला हे चालणार नाही. तेव्हा रमासुद्धा उठून उभा राहते. रमा म्हणते की तो माझा होणारा नवरा आहे, तेव्हा तुम्ही मला हे सांगणारे कोण. तर आता अक्षय म्हणतो की मी कोण तुला ऐकायचंय का. तेवढ्यात आता शशिकांत खिशात हात घालून गार्डनमध्ये येत असतो आणि रमा अक्षयकडे बघत असतो. तर इकडे आता अक्षय रमाला म्हणतो की मी तुझा. तर लगेचच रमा म्हणते की काय. रमा म्हणते की कोण आहे तुम्ही माझे. आणि तेवढ्यात रमा म्हणते की बोला ना, मी पुढे पुढे काय. तर आता अक्षयचे लक्ष शशिकांतकडे जाते आणि आता अक्षय डचकतो. रमा म्हणते की बोला ना पुढे काय. रमा म्हणते की कोण आहात तुम्ही माझे. तर अक्षय म्हणतो मी तुझा मालक आहे आणि तू इथली मोलकरीण आहे. रमा म्हणते की हे सांगायचं होतं का तुम्हाला, आणि हे सांगण्यासाठी तुम्ही माझा रोमॅन्टिक मूड घालवला असे रमा अक्षयला सांगते. अक्षय म्हणतो की ही असली थेरं ना मला चालणार नाही आणि आमच्या बागेत बसून ही असली थेरं करायची नाही, कळलं का तुम्हाला. आणि अजून तुम्ही नवरा बायको झालेले नाहीयेत तेव्हा मला असलं काही चालणार नाही. तर रमा म्हणते ठीक आहे. रमा आता अस्मितला म्हणते की अस्मित चल आपण बाहेर जाऊ. तर अस्मित म्हणतो की आपण उद्या जाऊयात का. तर रमा म्हणते तुला काही प्रॉब्लेम आहे का आता. रमा म्हणते की आणि तुझ्या मित्राला तू असा टरकतोस का, एवढा काय घाबरतो, चल आता आत्ताच आपल्याला जायचंय. तेव्हा रागाने अक्षय रमाकडे बघत तेथून निघून जातो. इकडे आता अस्मित खूप घाबरलेला असतो. पटापट 2 ग्लास पाणी पितो आणि अस्मित म्हणतो की आता तू माझी गोची करणार आहे रमा. रमा म्हणते की अस्मित भाऊजी तुम्ही हवं तेवढं पाणी प्या, पण आता हे नाटक इथून पुढे चालूच ठेवायचं आहे आपल्याला. इकडे आता जान्हवी ही तिने घेतलेली साडी घालून आनंद समोर येते आणि म्हणते की बेबी बघ ना मी कशी दिसते. तर आनंद म्हणतो की फंटॅस्टिक. तेवढ्यात रेवा ही तिथे आलेली असते. तर रेवा म्हणते की हे तर काही नाही, जेव्हा मी मुकादमाची सून होईल ना तेव्हा बघ कसं एंटरटेनमेंट घडतंय ते. ड्रेसेस व्हॅकेशन आणि एव्हरीडे लाईक संडे असेल. तर आता आनंद म्हणतो की कसं आहे ना रेवा, रविवार आठवड्यातून एकदा आला ना तरच त्याचं महत्त्व कळतं. आनंद म्हणतो की तुझं काय रेवा, संडे काय आणि मंडे काय दोन्हीही तुझ्यासारखी साठी सारखेच आहेत. तेवढ्यात आई आजी
आईसुद्धा बाहेर येते आणि म्हणते की चला चला निघायचं आहे ना आपल्याला. आजी म्हणते की अरे चला लवकर, वेळेच्या अगोदर गेलं तर खूप मज्जा येते. तेव्हा आता आनंद म्हणतो हो हो अगं आजी तू किती एक्सायटेड आहे सिनेमा बघायला. तर आता आजी म्हणते की किती वर्षांनी सिनेमा बघायला जाते मी. इकडे आता आजी म्हणते की रेवा तू घराची नीट काळजी घे बरं का, आता घर तुझ्या ताब्यात आहे आम्ही जाऊन येईपर्यंत. तेव्हा आता रेवा म्हणते की आई आता मी सुद्धा ही माझी फॅमिली झाली, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेता तर मी सुद्धा तुमची काळजी घेणार. आणि आजी आनंद जान्हवी सोबत फिल्म बघायला जाते. तर त्यांना बाय बाय करत रेवा विचार करते की फायनली आज अक्षयला आणि मला एकांती वेळ मिळणार आहे आणि म्हणून मी यांना फिल्म बघायला पाठवलं. रेवा म्हणते की येऊ दे आता अक्षयला, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करून आम्ही आता रोमॅन्टिक पुन्हा माहोल तयार करू. रेवा म्हणते की आता अक्षय येईपर्यंत मी रेस्ट करते. त्यानंतर आता रेवावर निघून जाताच अक्षय कामावरून आता घरी येतो. तर दरवाजा उघडतात, सगळीकडे हॉलमध्ये अंधार असतो. तर आता अक्षय आई दादा अशी हाक मारतो आणि त्याची बॅग टेबलवर ठेवतो, इकडे तिकडे बघू लागतो. आणि आता ताबडतोब आता एकदम सुंदर असा स्मार्ट आता शॉर्ट ड्रेस घालून एकदमच आता सौंदर्यतेचा नजारा दाखवत रेवा समोर येते आणि म्हणते की अक्षय आज घरी कोणीच नाही आहे. तर आता अक्षय रेवाकडे बघतो आणि आता प्रेमाने लगेचच रेवा ही अक्षय समोर येत म्हणते की ओनली यू अँड मी. रेवा आता अक्षयला म्हणते की कशी दिसते मी. तर रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की वा मस्त दिसतेस तू. अक्षयच्या गळ्यात हात टाकत रेवा म्हणते की आणि आता आपल्याला अक्षय टाइम स्पेंड करायचा एकमेकांसोबत. अक्षय म्हणतो की पण बाकीचे कुठे. तर आता रेवा म्हणते की बाकीचे फिल्म बघायला गेले. तर अक्षय म्हणतो की रमा आणि अर्था पण. तर आता रेवा म्हणते की ते क्लिनिकला गेले आणि त्यांना यायला वेळ आहे अजून. हसतच अक्षय म्हणतो की अच्छा. तर आता रेवा म्हणते की म्हणून फक्त आता तू आणि मी आहे अक्षय आणि म्हणून मी हे सगळं अरेंज केलं. तर आता अक्षय बाजूला सरकत म्हणतो की रेवा असं काय करतेस, कोणी बघेल ना. पुन्हा आता रेवा अक्षयजवळ येत अक्षयच्या पोटाला धरून आता मिठी मारते. अक्षय आता रेवाला म्हणतो असं काय करते रेवा, कुणीतरी येईल. तर रेवा आता अक्षयच्या मांडीवर बसलेली असते आणि प्रेमाने अक्षयचा चेहरा हातात धरत म्हणतोय की अरे अक्षय असं का करतोयस, आता फक्त तू आणि मीच. अक्षय आता रेवाला म्हणतो की पण हे असे कपडे का घातलेस तू, याच्यावरचं कुठं आहे. तर रेवा म्हणते फक्त तुझ्यासाठी हे असे कपडे घातले अक्षय मी. आणि आता अक्षय म्हणतो की मी मजाक केली ग, आणि पण मी आत्ताच ऑफिसमधून आलोय तेव्हा माझ्या शरीरातून घामघाम होतोय. मी जस्ट फ्रेश होऊन येतो आणि मग कॉफी पितो. तर आता रेवा म्हणते की ओके. आणि अक्षय आता प्रेमाने रेवाकडे बघत म्हणतो आलोच हा रेवा. तर आता रेवा खूप एक्सायटेड झालेली असते. आणि आता अक्षय बेडरूममध्ये दरवाजा बंद करतो आणि अक्षयला खूप आता डर्टी फील होत असतं. इकडे आता रेवाने टेबल देखील फुलापाकळ्यांनी सजवलेला असतो. त्या टेबलवरती आता रेवाने बिअरची बाटली आणि ग्लास ठेवलेले असतात. आणि आता रेवा अक्षयला हाक मारत म्हणते की अक्षय कमॉन बेबी चल ना लवकर. बराच वेळ होऊनही अक्षय येत नाही असे लक्षात येताच रेवा ही अक्षयच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येते आणि नॉक करत आता रेवा म्हणते की अक्षय अरे ये ना लवकर बाहेर. पण दरवाजा लॉक असतो आणि तेवढ्यात बाहेर काहीतरी वाजल्याचा आवाज येतो. तर आता रेवा पुन्हा हॉलमध्ये येते आणि आता पुन्हा दरवाजा वाजत असतात आणि ते बघतच रेवा आता दरवाजा उघडते आणि विचार करते की आता कोण आला असेल. आणि तेवढ्यात आता रमा ही अर्थाला घेऊन तिथे आलेली असते. तेवढ्यात रमाला बघून रेवाला खूप मोठा धक्का बसतो. रेवा रमाकडे बघत म्हणते की तू तू का आलीस आणि इथे काय करतेस. तर आता रमा म्हणते की का आलीस म्हणून म्हणजे झाला ना अर्थाला ढोस देऊन, असे म्हणत आता रमा इकडे तिकडे बघू लागते. तर हॉलमध्ये अंधार असतो. टेबलवर गुलाबाच्या पाकळ्यांनी तो टेबल सजलेला असतो. 2 ग्लास असतात, बिअरची बॉटल असते. ते सगळं आता रमा बघून रमासुद्धा आता अवाक झालेली असते. रमाकडे बघत रेवा म्हणते की रमा तू एक काम कर, तू थोड्या वेळाने आत्ता येऊ नको आणि तू आता जा. रमा म्हणते की तू अशी काय बोलतेस वेड्यासारखी, तुला ताप आलाय का आणि अशी का बरळतेस तू, असे म्हणत आता रमा रेवाचा ताप चेक करते आणि म्हणते हो अय्या खरंच तुला ताप आलाय रेवा. रमा म्हणते खरंच तुला ताप आलाय. रेवा म्हणते मला नाही ताप आलाय. तर रमा म्हणते की अंग गरम लागतंय रेवा तुझं. तेव्हा आता रेवा म्हणते मी काय म्हणते की तू आता जा रमा.
रमा म्हणते की काय रेवा तुझं इतक्या रात्री अर्थाला घेऊन मी कुठे जाऊ आणि रमा आतमध्ये जाऊ लागते. रेवाकडे बघत रमा म्हणते की लहान बाळांना असं रात्री बाहेर घेऊन नाही जात रेवा, आणि तू सांगते की अर्थाला रात्री पार्कमध्ये घेऊन जाऊ. कसं जाऊ घेऊन मी, सांग ना तू रेवा. रेवा म्हणते की बाहेर सगळे फिल्म बघायला गेलेत आणि हा प्लान ना अक्षयनेच केला होता. आणि लाजतच रेवा म्हणते की आज आम्ही सगळ्या मर्यादा तोडणार आहोत. तर आता रमा म्हणते बापरे, सगळ्या मर्यादा तोडणार का? तर रेवा लाजून म्हणते हो. रेवा म्हणते की तेव्हा फायनली आता तू रेईला घेऊन बाहेर जा. आणि आता रेवा रमाला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. रमा म्हणते काय बावळट मुलगी आहे ही. आणि आता आतमध्ये वातावरण तापलंय वाटतं. अर्था बघते ना तू आतमध्ये काय चाललंय ते. रमा म्हणते की काकांना मदतीची गरज आहे, आतमध्ये वातावरण तापलंय. आणि ही रेवा म्हटले की सगळ्या मर्यादा तोडणार म्हणून आता अर्था काय करायचं असं आता रमा अर्थाला बोलत असते. तर तेवढ्यात भिंतीच्या आडून सनी लपतछपत तिथे येतो आणि रमाला बघतो. आणि आता रमा पटकन अर्थाला घेऊन आता दुसऱ्या दरवाजाने आतमध्ये जाऊ लागते. तर सनी रमाला बघत विचार करतो की हे काय लफडं, रमा राणी मेन दरवाजाने न जाता आता पाठीमागच्या दरवाजाने का आतमध्ये जाऊ राहिली. आणि आता तेवढ्यात सनी विचार करतो की रमा राणी तर घरामध्ये एकटीच दिसते आणि घरामध्ये कोणीच नाही वाटतं. तेवढ्यात आता सनी सुद्धा रमा पाठीमागे येऊ लागतो. तर अक्षय इकडे बेडरूमचा दरवाजा उघडून बाहेर येतो आणि म्हणतो की रेवा कोण होतं ग. तेव्हा आता रेवा म्हणते की अगं कोण होतं काय माहिती, दिलं मी बाहेर काढून. अक्षयचा हात धरत रेवा म्हणते की बरं झालंय ना आता तू फ्रेश. तर आता अक्षय म्हणतो हो पण अगं कॉफी प्यायची राहिली. तर आता रेवा म्हणते जाऊ दे कॉफी आता नंतर. आणि आता रेवा अक्षयचा हात धरून हॉलमध्ये घेऊन येते. तर इकडे पाठीमागच्या दरवाजाने रमा अर्थाला घेऊन अर्थाच्या बेडरूममध्ये आलेली असते. आणि आता रमा अर्थाला पाळण्यात ठेवते. आणि आता रमा ही अर्थाला ठेवताच आता रमा बाहेर जाऊ लागते. इकडे आता रेवा ही अक्षयचा हात धरून अक्षयला आता हॉलमध्ये आणते. तर अक्षय आता लगेच शेजारी असलेला चमच्याचे सगळे भांडी खाली पाडतो. तर आता रेवा म्हणते की अक्षय राहू देते. आणि आता प्रेमाने अक्षयला टेबलवर बसवत रेवा आता 2 बिअरचे ग्लास भरते. तेवढ्यात आता रमा ही हॉलमध्ये आता आड बाजूला येऊन बघू लागते. आणि आता प्रेमाने तो बिअरचा ग्लास अक्षयकडे देत रेवा म्हणते की चेअर्स अक्षय. आणि रेवा आता दारू पिऊ लागते. आणि आता दारूचा घोट घेऊन रेवा आता मोरपीस अक्षयच्या अंगावरून फिरवू लागतोय. आणि आता अक्षय हसू लागतो. तर रेवा म्हणते की असा हसतोयस काय. इकडे आता रमा ते सगळं बघत असते. आणि रमा विचार करते की चेटकीन तर आता यांच्यावरती चेटूक करायला लागली आणि ताबडतोब आपल्याला हे थांबवायला हवं. पण कसं थांबवायचं असं आता रमा विचार करू लागते. अक्षय आता पटकन दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसतो. तर रेवा अक्षयला म्हणते असं काय करतोयस अक्षय, आज आपली डेट आहे माहिती आहे ना. अक्षय म्हणतो कसली. तर अक्षय समोर बसत प्रेमाने रेवा म्हणते रोमॅन्टिक डेट अक्षय. अक्षय पुन्हा हसू लागतो. इकडे आता रमा ही पुन्हा बाहेर लाईटच्या मेन स्विच जवळ येते. आणि आता त्या मेन स्विच वर आता ते बंद करण्यासाठी रमा खाली बॉक्स लावू लागते. तेव्हा आता इकडे अक्षय रेवाला समजावत असतो. तर रेवा आता ऐकत नसते. आणि आता रेवा गुलाबाचे फूल अक्षय समोर धरते. ते बघून अक्षय म्हणतो की अरे बापरे, खूप सगळी तयारी केलीस वाटतं तू. आणि आता रेवा ही अक्षयच्या जवळ येऊन अक्षयचा किस घेणार. एवढ्यात रमा बाहेरची फ्यूज काढून टाकते आणि लाईट गेलेली असते. ते बघून आता अक्षय म्हणतो की अरे लाईट कशी गेली, थांब मी बघून येतो असे म्हणत अक्षय आता उठून बाहेर जाऊ लागतो. पटकन आता रेवा अक्षयला थांबत म्हणते की अरे लाईट गेली तर चांगलंच आहे ना ते आपल्यासाठी. आणि आता अक्षय म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण आता लाईट गेल्यामुळे AC बंद झालाय ना. आणि तुला माहिती आहे ना मला AC लागतोय, नाही तर मला खूप अस्वस्थ होतंय. अक्षय म्हणतो की AC जर बंद झाला तर मला घाम येतो आणि पुन्हा चिकचिक होईल आणि मला पुन्हा मग घाम येऊन आंघोळ करावी लागेल आणि पुन्हा ते सगळं. रेवा तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय पेशन्स ठेव. तर अक्षय म्हणतो तेच मी म्हणतोय. पटकन जातो फ्यूज आणि लाईटचं काही प्रॉब्लेम आहे का बघतो आणि मग लगेच येतो. आणि मग पुन्हा सुरू आपलं रोमॅन्टिक. अक्षय म्हणतो की रेवा असा गेलो आणि असा आलो. तर रेवा म्हणते की बरं ठीक आहे. आणि रेवा खुश होती. आणि इकडे आता अक्षय बाहेर येऊन दरवाजा बंद करतो आणि विचार करतो की यायला काय हापापलेली बाई आहे, नशीब लाईट गेली म्हणून वाचलो.
आणि आता इकडे रमासुद्धा बाहेर असते आणि अक्षयसुद्धा त्याच वेळेस आता संधी साधून आता मागच्या दरवाजाने आतमध्ये जातो. घरामध्ये अंधार असतो. रेवा ही टेबलपाशी असते आणि त्याच अंधारात रमाराणी आपली इथे शॉर्ट ड्रेस घालून बसली की काय असे सनीला वाटून प्रेमाने पाठीमागून सनी हा रेवाकडे येतो आणि प्रेमाने आता रेवाला मिठीत घेतो आणि सगळा सत्यानाश झालेला असतो. इकडे आता आई आजीने दुसऱ्या दिवशी गुरुजींना बोलावलेलं असतं आणि आता गुरुजींना बोलावताच आता पंचांग बघून आई आजी गुरुजींना लग्नाची तारीख काढावयास सांगतात. तर गुरुजी पंचांग बघून आई आजीला म्हणतात की हे बघा, पुढच्या महिन्यात 9 तारखेला मुहूर्त आहे. जर त्या मुहूर्तावरती लग्न झालं नाही तर त्यानंतर मग 1 वर्ष थांबावं लागेल. तर लगेचच हसतच शशिकांत म्हणतो की बछड्या, पुढच्या 9 तारखेला तुझं लग्न. तर अक्षयसुद्धा हसू लागतो आणि त्याच वेळेस मात्र रमाला वाईट वाटून रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लग्नाच्या अगोदर खरे सत्य अक्षय कसा रमासमोर आणणार आणि रमा अक्षयला खरे सत्य सांगण्यासाठी कसे भाग पाडणार आणि रेवाची वाट लावून आता अक्षय पुन्हा कसा रमाचा होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.